योहानाचे सुवर्तमान अध्याय 3 वचन 19-21 मी वाचतोय, लक्ष देऊ नये का? न्यायाचा निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्याची कर्मे दुष्ट होती। जो कोणी वाईट कर्मे करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कर्मे सदोष ठरू नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही। परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कर्मे देवाच्या ठायी केलेली आहे अशी ती उघडवावी। हालेलुया, 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 हालेलुया। योहान अध्याय 3 वचन 19-21 या वचनामध्ये दिलेलं आहे, निवाळा हाच आहे की या जगात प्रकाश आलेला आहे। देवाचं वचन म्हणतं, निवाडा हाच आहे की या जगात प्रकाश आलेला आहे। निवाडा म्हणजे काय? निवाडा म्हणजे शेवट, न्याय, अंतिम दिवस। या जगात प्रकाश आलेला आहे। मनुष्याने प्रकाशाची आवड धरावी म्हणून या जगात तो प्रकाश म्हणून आला, परंतु मनुष्याने प्रकाशाला नाकारलं आणि जे वाईट आहे त्याच्या मागे तो मनुष्य गेला। हालेलुया, 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 हालेलुया। मनुष्य त्याच्या मागे गेला आणि जो प्रकाश आहे या जगात आलेला आहे त्याचा त्यांनी द्वेष केला, बहिष्कार केला। देव पिताचा पुत्र प्रवेश ख्रिस्त या जगात प्रकाश म्हणून आलेला आहे। मानव इतिहासामध्ये एक असा होऊन गेला की त्यांनी कधीच पाप केलं नाही, तो पवित्र जीवन जगला। तो पवित्र जीवन जगला कारण देव पवित्र आहे म्हणून त्याचा पुत्र या जगात पवित्र जीवन जगला। आणि तो पुत्र या जगात आला, तो पुत्र या जगात आला। कोणी म्हणतोय माझा देव आहे, कोणी म्हणतोय माझा परमेश्वर आहे, कोणी म्हणतोय माझा यहोवा आहे। जो व्यक्ती या पद्धतीने हाक मारतोय त्याच्या इच्छेनुसार त्याच्या पद्धतीने तो देवाला हाक मारतो, परंतु देवाचा पुत्र देवाने या जगात पाठवलेला आहे आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। लूक अध्याय 2 आणि वचन 10-11 यामध्ये दिलेलं आहे, भिवू नका, जो तुम्हाला आनंद होणार आहे तो आनंद, जो तुम्हाला आनंद होणार आहे त्याची मी तुम्हाला स्वार्थ सांगतोय। आज दाविदाच्या घरात ख्रिस्त तारणारा जन्मलेला आहे। हालेलुया, 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 हालेलुया। आज दाविदाच्या घरात ख्रिस्त तारणारा जन्मलेला आहे। आनंदाची बातमी काय आहे? ख्रिस्त जन्मलेला आहे, तारणारा जन्मलेला आहे। तारणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त। तो या जगात आला तारणारा, परंतु तो कोणाच्या इच्छेने नाही किंवा रक्ताच्या इच्छेने नाही, देहाच्या इच्छेने नाही, तर देव पित्याच्या इच्छेने तो प्रभू येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे। हालेलुया।
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या जगात प्रकाश आलेला आहे, परंतु मनुष्याने त्या प्रकाशावर विश्वास ठेवला नाही. प्रकाशावर विश्वास ठेवला नाही तर जे वाईट होतं, अधिक वाईट होतं, त्याच्या त्याने हात धरला आणि त्याच्या मागे गेला. वाईट म्हणजे अंधकार आणि अंधकार म्हणजे सैतान, जो वाईटाचा अधिपती आहे, जो वाईट सगळं करवतोय तो सैतान. आणि मनुष्याने या वाईटाची आवड धरली, मनुष्य या वाईटाची मागे गेला, कारण मनुष्याची जी कृत्य होती ती वाईट होती. आणि मनुष्याला जर प्रकाशामध्ये आला तर त्याची कृत्य उघड होणार होती, म्हणून त्यांनी प्रकाशावर विश्वास ठेवला नाही तर जे वाईट होते त्याच्या मागे गेले. कारण सैतानाची कुंजी त्या मनुष्यावरती आली आणि मनुष्याने अंधकाराची आवड ठेवली. हालेलुया, 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 हालेलुया. आणि प्रभू येशू या जगात प्रकाश म्हणून आलेला आहे, उजेड म्हणून आलेला आहे. उजेड म्हणजे देव आणि अंधकार म्हणजे सैतान. प्रभू येशू या जगात उजेड म्हणून आला, प्रकाश म्हणून आलेला आहे. आणि जो कोणी प्रकाशाला आचरतोय, प्रकाशाकडे येतोय, त्याची कृती उघड होतात, त्याला सत्य मिळते आणि त्याला पापाची क्षमा मिळते. परंतु एखादाच व्यक्ती प्रकाशाकडे येत नाही तर त्याची कृती दुष्ट आहे, वाईट आहे, आणि त्याची कृती उघड न व्हावी म्हणून तो देवाकडे येत नाही. तर तो सत्याचा विरोध करतोय, सत्यावर छळ करतोय. दोन प्रकारची व्यक्ती आहेत. पहिला व्यक्ती एक म्हणतोय मला येशूकडे जायचं नाही किंवा येशूकडे यायचं नाही, कारण त्याची कृती दुष्ट आहे, वाईट आहे, म्हणून तो सत्याकडे येत नाही, देवाकडे येत नाही. तो सत्याकडे येत नाही, देवाकडे येत नाही, तर सत्यावर तो छळ करतोय, देवा विरुद्ध बोलतोय, कारण त्यांची कृती वाईट आहे. दुसरा व्यक्ती काय करतोय, तो म्हणतोय मला देवाकडे जायचं आहे, मला माझी कृती उघड करायचं आहे, आणि त्या व्यक्तीला सत्य मिळतंय, त्या व्यक्तीला सत्य मिळतंय आणि त्याला पापाची क्षमा मिळते आणि त्याला खरी येशूची ओळख मिळते. हालेलुया, 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 हालेलुया. त्याला खरी येशूची ओळख मिळते. 2000 वर्षापूर्वी देव पित्याने त्याचा पुत्र या जगात पाठवलेला आहे. तो आला. मत्तईच्या शुभवर्तमान अध्याय 1 आणि वचन 18 ते 22 पर्यंत की त्याचा जन्म एका कुवारी मधून झालेला आहे. तिचं नाव होतं मरियम. यशया संदेशा म्हणतोय अध्याय 7 आणि वचन 13 मध्ये पूर्वीच्या ग्रंथात पूर्वीच्या लोकांनी पूर्वीच्या भविष्यवक्त्यांनी सांगून ठेवलेलं होतं. यशया संदेशा म्हणतोय अध्याय 7 वचन 13 मध्ये एक कुवारी गर्भवती होईल आणि ते पुत्राला जन्म देईल आणि त्याला लोक इमानुएल असं म्हणतात. इमानुएलचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव आहे. हालेलुया, 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 हालेलुया. इमानुएलचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव आहे. लूकाचं सुवर्तमान अध्याय 1 आणि वचन 26 ते 35 की पहा त्या ठिकाणी मरियम जवळ एक स्वर्गदूत संदेश घेऊन आलेला आहे आणि संदेशामध्ये म्हणतोय हे मरियम तुझ्यावर देवाची कृपा झालेली आहे, तुला एक पुत्र होईल. मरियमने विचार केला माझं लग्न झालं नाही, मला पुत्र कसा होईल.
स्वर्गदूत म्हणतोय तुझ्यावर देवाची कृपा झालेली आहे, तुला एक पुत्र होईल. मरियम विचार करते, स्वर्गदूताला म्हणते माझं लग्न झालं नाही, मला पुत्र कसं होईल. स्वर्गदूताने म्हटलं तुझ्यावर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि तुला पुत्र होईल. हालेलुया, हालेलुया. तुझ्यावर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि तुला पुत्र होईल. तो या जगांच्या लोकांचे पापांची क्षमा करेल, त्यांचं तारण करेल आणि प्रभू येशू या जगात तारणारा म्हणून प्रकाश म्हणून. हालेलुया, 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 हालेलुया. आज आपण नीट ऐकून घ्या, देव नेमकं कशासाठी आलेला आहे. आपण उत्पत्तीमध्ये जाऊया. उत्पत्ती अध्याय 1 वचन 3 पासून बघू शकता. त्यामध्ये दिलेलं आहे, जे आपण बघतोय, जे डोळ्यांनी बघतोय, जे आपण आचारतोय, हे सगळं देवाने बनवलं. मी आणि तुम्ही देवाची निर्मिती आहोत. परमेश्वराने बनवलेला आहे आणि परमेश्वर बोलला आणि घडलं. परमेश्वराने प्रथम बनवलं, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. आणि प्रकाश आणि अंधार असा झाला. देवाने प्रकाशाला दिवस म्हटले, अंधकाराला रात्र म्हटलं. मग देवाने याला पहिला दिवस दिला. मग दुसरा दिवस देवाने आकाश निर्माण केला. आकाश आपण बघतोय हे देवाने निर्माण केलेलं आहे आणि हे आकाश देवाने निर्माण केलं. पृथ्वी अंतर जे आहे ते अंतरामध्ये आकाश देवाने निर्माण केलं. हा झाला दुसरा दिवस. मग तिसऱ्या दिवशी देव बोलला की कोरडी सुकी जमीन दिसून येऊ आणि समुद्र हो. आणि जसं बोलला तसं घडलं. समुद्र एक बाजूने झाला, पृथ्वी निर्माण झाली. देवाने पाहिलं की सुंदर आहे आणि ह्या परमेश्वराने ही पृथ्वी बनवलेली आहे. मग चौथ्या दिवशी प्रत्येक झाड, प्रत्येक फळ, फुलं देवाने बनवलं. रंगरंगीचे झाडे, वनस्पती बनवले. या देवाने चौथ्या दिवशी बनवलं. देव बोलला वनस्पती बीज देणारे तयार होईल आणि तसं घडलं. पाचवा दिवस आला. पाचव्या दिवशी परमेश्वराने या पृथ्वीवरती जीव जंतू निर्माण केले, प्राणी निर्माण केले, मासे निर्माण केले. देव बोलला प्रत्येक जीव जंतू तयार हो आणि तयार झाले. देवाने पाहिलं की किती सुंदर आहे आणि देवाने प्रथम या सृष्टीची पाचव्या दिवशी पूर्ण निर्माण. सहावा दिवस येतोय. सहावा दिवशी देवाने बघितलं की सगळं मी बनवलेलं आहे. मी माझ्या स्वतःच्या स्वरूपाचा मनुष्य तयार केला. परमेश्वर या पृथ्वीवरती आला. पृथ्वीवरती त्यांनी माती घेतली, मातीचा पुतळा तयार केला. जसा परमेश्वर होता, जसा देव दिसत होता, त्याचं रूप या मातीमध्ये त्यांनी तयार केला. तो पुतळा होता, निर्जीव होता आणि त्या पुतळा परमेश्वराचा स्वरूप होता. मग परमेश्वराने त्या पुतळ्यामध्ये जीवनाचा श्वास होता आणि तो मनुष्य जिवंत प्राणी झाला. हालेलुया, 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 हालेलुया. देवाने सगळं बनवलं, सुंदर बनवलं. 6 दिवसामध्ये सगळंच बनवलं. देव बोलला आणि घडलं. परंतु माणसाला देवाने त्याच्या हाताने, मेहनतीने, त्याच्या रूपाने बनवलं आणि तो जीवनाचा श्वास फुकला आणि मनुष्य जिवंत झाला.
जिवंत होऊन जिवंत झाला आणि तो जिवंत प्राणी झाला असं म्हटलेलं आहे. कोणी म्हणतोय माणूस माकडापासून तयार झाला, कोणी म्हणतोय माणूस माकडापासून तयार झाला, पण वचन म्हणते देवाने त्याच्या हाताने, देवाने त्याच्या रूपाने बनवलेला आहे. मनुष्य कसाही शोध लावेल, पण देव म्हणतोय मी त्याला स्वरूपाने बनवलेला आहे, रूपाने बनवलेला. भरपूर लोक म्हणतायत मनुष्य माकडापासून बनला, माकडापासून बनला. कुठे बघितलेला आहे मनुष्य? भरपूर वैज्ञानिक काय म्हणतायत मनुष्य माकडापासून तयार झाला. कोणी माकडापासून तयार झालेला आहे? पण देवाचं वचन काय म्हणते? देवाचं वचन म्हणते की मनुष्याला देवाने हाताने आणि त्याच्या रूपाने बनवले. हालेलुया, 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 हालेलुया. देवाने आदमाला घडवलं, बनवलं आणि त्या आदमाला मृत्यू नव्हते, आजार नव्हते, दुःख नव्हते, बिमारी नव्हती, काम नव्हता, कष्ट नव्हता. तो देवाने जी फळं बनवले ती फळं खाऊन तो राहायचा, सुखी जीवन जगायचा, देवाबरोबर असायचा, देवाच्या सहवासामध्ये राहायचा. देव आणि आदम एकमेकाबरोबर राहायचे, एकमेकाशी बोलायचे. पवित्र देव आदमासोबत राहायचा. आदमामध्ये पाप नव्हता, आदमाला मृत्यू नव्हता, काम नव्हतं, मेहनत नव्हती, खाऊन राहायचे, सुखी जीवन जगत. देवाने पाहिलं की आदम एकटा आहे, मी प्रत्येक जोडीने बनवलेला आहे, आदम एकटा आहे. मग आदमाला देवाने काळ झोप घातली आणि त्यातून फासडी काढली. फासडीतून परमेश्वराने तिला स्त्री बनवली आणि ते आदमाला दिली आणि तिला नाव दिलं हव्वा. हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वराने प्रथम या पृथ्वीवरती दोन माणसं बनवली. पहिल्याचं नाव होतं आदम, दुसऱ्याचं तिच्या स्त्रीचं नाव होतं हव्वा. हे देवाने त्याच्या हाताने बनवलेलं आहे. त्या दोन माणसांना काहीच दुःख नव्हतं, ते सुखाचं जीवन जगत होतं. त्यांना मृत्यू नव्हता, त्यांना आजार नव्हता, त्यांना दुःख नव्हतं. देवासोबत राहायचे, पवित्र स्वभावात राहायचे, देवासोबत राहायचे, बोलायचे. देव यायचा आणि त्यांच्याशी राहायचा, जायचा, एवढा सुखी जीवन जगायचा. पण आजच्या वेळेलाच आपण बघतोय आजचा आदम कसा आहे. आजचा आदम काय करतोय? कोण म्हणतोय माझ्या गुडघ्याला त्रास आहे, कोण म्हणतोय माझ्या पोटाला त्रास आहे, कोणी म्हणतोय माझ्या छातीमध्ये गाठ आहे, कोणी म्हणतोय माझं कंबर दुखते. आजच्या आदम, पूर्वीचा आदम किती सुखी जीवन जगत होता. आजचा आदम कसा आहे? आजचा आदम काय करतोय? असं तंबाखूला थापडी मारतोय आणि तंबाखू सोडतोय आणि खातोय. आजचा आदम कसा आहे? हालेलुया, 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 हालेलुया. पूर्वीचा आदम एवढा पवित्र जीवन जगायचा, त्याला मृत्यू नव्हता, त्याला आजार नव्हते, त्याला दुःख नव्हते. पण आजच्या दिवसामध्ये आजचा आदम कसा आहे? आजचा आदम असा आहे की तो तंबाखू खायचा, विडी फुकायचा, सिगरेट फुकायचा, दारू प्यायचा. पहा, पूर्वीचा आदमामध्ये किती फरक आहे आणि आजच्या आदमामध्ये किती फरक. पूर्वीचा आदम 930 वर्षे जगला आणि आजचा आदम किती जगतोय? 50-60 वर्ष जगतोय. हालेलुया, 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 हालेलुया. पूर्वीचा आदम 930 वर्षे जगला, आजचा आदम 60 वर्षे जगतोय, 50 वर्षे जगतोय. आई वडिलांनो, आजचा आदम बिघडलेला आहे. हालेलुया, हालेलुया. ही दोघे नग्न होती आणि ते देवाच्या शेवासात होते. मग देवाने सांगितलं होतं, एक आज्ञा देऊन ठेवलेली होती. दोन माणसांना, आदम आणि हवेला, या दोघांना आज्ञा दिली होती, मी तुला प्रत्येक झाडाचं फळ खायला देतो.
पण याच बागेचे झाड आहे ते एक झाडाचं तू फळ खाऊ नकोस. देवाने म्हटलं आदमाला तू प्रत्येक झाडाचं फळ खा. तिकडे देवाने मोठी एदेन बाग बनवली. एदेन बागेमध्ये चांगले फळ आणले. ते आदमाला म्हटलं तू प्रत्येकाचं फळ खा, पण या इकडे एक झाड आहे त्या झाडाचं कधीच फळ खाऊ नकोस. आणि ज्या दिवशी तू खाशील तू नक्की मरशील. आणि पहा, देव यायचा, आदमाबरोबर राहायचा आणि जायचा. तिकडे कुणाची तरी त्या तिघांवरती नजर होती. तो नजर ठेवून बसलेला होता. तो तपास होता की देव किती वेळेला येतोय, कोणत्या टायमाला येतोय, आदमाशी बोलतोय, आदमाशी राहतोय. आणि त्याची नजर देवाकडे होती, त्या मनुष्याकडे होती. आणि पहा, देव कसा जायचा, किती टायमाला यायचा, तो नजर ठेवून होता. तो होता लुसिफर हा देवदूत आहे. देवाने प्रथम त्याला स्वर्गात बनवले आणि लुसिफर देवाची स्तुती करत होता, महिमा करत होता. आणि त्या लुसिफराला त्याच्या जीवनात घमंड आला की मी पण देव आहे आणि माझी पण उपासना झाली पाहिजे. आणि मग देवाने पाहिलं की लुसिफर बिघडलेला आहे, म्हणून लुसिफरला पकडलं आणि त्याला अंधकारात टाकलं, जिथे दुःख निराशा आहे. आणि हा लुसिफर त्या तिघामध्ये एदेन बागेजवळ आला आणि नजर लावून बघत होता. देवाने किती सुंदर मनुष्य बनवलेला आहे, मनुष्याला किती सुखाचं जीवन दिलेलं आहे. नाही त्याला मृत्यू आहे, नाही त्याला दुःख आहे. या मनुष्यामध्ये आणि देवामध्ये मी दूर पाहिजे. देवापासून मी या मनुष्याला दूर घेऊन जाईन. मी इकडे तडपडतोय अंधकारामध्ये, पण मनुष्यालाही मी जसा जीवन जगतोय तसंच या मनुष्याला पण जीवन देईन. आणि पहा, तो लुसिफर त्या तिघांवरती नजर लावून होता. एके वेळेस देव जेव्हा गेला तेव्हा तोच लुसिफर रूप धारण केलं, सापाचं रूप धारण केलं. आणि तो झाडावरती चढला. तिकडे हवा फिरत असता हवेला हाक मारली. हवेने बघितलं की कोण मला हाक मारतोय. हवेने बघितले कोण मला हाक मारतोय. तो साप हवाला हाक मारता. हवा तेव्हा जी हवा होती तिने आवाज ऐकला आणि जिकडे आवाज येतात तिकडे गेला. तेव्हा बघितलं की मला साप आवाज देतोय. तेव्हा त्या सापाने सांगितलं की तुम्हाला देवाने अशी आज्ञा दिलेली आहे की कुठल्याही झाडाचं फळ खाऊ शकत नाही. हवाने म्हटलं नाही, देवाने आम्हाला सगळ्या जातीच्या फळाचं फळ खायला सांगितलेलं आहे. केवळ हे झाड आहे, ह्याचं फळ आम्ही खाऊ शकत नाही. देवाने सांगितलेलं आहे ज्या दिवशी हे फळ खाल त्या दिवशी तुम्ही नक्की मराल. आणि त्या शैतानाने बघितलं की हवा भोळी आहे. आदमाला मी फसवू शकणार नाही, पण स्त्रीला या हवेला मी फसवलं. ही हवा स्त्री आहे, ती भोळी आहे. मन शैतानाने सांगितलं नाही, देवाने तुम्हाला फसवलेलं आहे. देवाने तुम्हाला फसवलेलं आहे, सांगितलेलं आहे, तुम्हाला फसवलेलं आहे. जर या झाडाचं तुम्ही फळ खाल्लं तर तुम्ही त्या देवासारखंच व्हाल, देवा समान व्हाल. आणि पहा, या हवेने विचार केला देवाने आम्हाला खरोखरच फसवलेलं आहे. तिने काय केलं, ते झाडाचं फळ तोडलं आणि तिने खाल्लं आणि तिचे डोळे उघडले. ती आदमाकडे गेली, आदमाला सुद्धा ते फळ दिलं आणि खाल्लं आणि आदमाचेही डोळे उघडले. आणि त्या एदेन बागेमध्ये पहिलं पाप. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आदम आणि हवेने दोन माणसांची देवाने दोन माणसं पहिली बनवलेली होती. त्या माणसाने देवाची आज्ञा तोडली. आणि मग परमेश्वर जो देव पिता होता तो त्या एदेन बागेमध्ये आला. तेव्हा आदम दिसत नाही,
म्हणून देवाने हाक मारली, आदम आदम तू कुठे आहेस? तेव्हा आदमाने हाक दिला की मी नग्न आहे, मी लपलेला आहे, मी नग्न आहे, माझ्या शरीरावर कपडे नाहीत म्हणून मी लपलेला आहे. देवाने म्हटलं तुला कोणीच सांगितलं तू नग्न आहेस, तू बाहेर ये. तो घरी आले आणि त्याच्या अंगावरती पाणी लावलेलं होते. आदमाला सांगितलं की मी तुला आज्ञा केली होती त्या झाडाचं फळ खाऊ नकोस, तू झाडाचं फळ खाल्लंस. आदमाने म्हटलं सांगितलं जी मला तू ही स्त्री दिलेली आहेस, या स्त्रीने फळ मला दिलं आणि मी खाल्लं. स्त्रीला विचारलं तुला कोणी सांगितलं फळ खायला? त्याने सांगितलं मला शापाने सांगितलं आणि मी ते फळ खाल्लं. मग देवाने सांगितलं आता या बागेतून चालते वा निघून जा. तुम्ही माझी आज्ञा तोडलेली आहे, तुम्ही पाप केलेला आहे, माझ्या बागेतून चालते वा. आदम आणि हवा चालते झाले आणि मग देवाने सांगितलं आदम बघ तू पाप केलेला आहेस म्हणून तू मेहनत करशील, कष्ट करशील, काम करशील आणि जे भूमीतून जे उगवेल, जे बी येईल ते तू खाऊन पोट भरशील. तू घाम गाळशील आणि तुला जे भूमी अन्न देईल तू ते खाशील आणि पोट भरशील. बघ तू माझी आज्ञा मानली नाहीस आणि एक दिवस जसं मी तुला मातीपासून बनवलेला आहे तसा तू मातीमध्ये मिळून जाशील. स्त्रीला सांगितलं की जेव्हा तू गर्भधारण करशील तेव्हा तुला पीडा होतील, दुःख होईल, कारण तू माझ्या आज्ञा तोडलेला आहेस. आणि हा देवाने शाप तिथे टाकला. हालेलुया 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 हालेलुया. हा श्राप देवाने टाकला आणि तोच श्राप तुमच्यावर आणि माझ्यावर आलेला आहे. तुमच्यावर आणि माझ्यावर आलेला आहे तोच श्राप. आज प्रत्येक मनुष्य मरतोय, श्रीमंत मनुष्य मरतोय, शिकलेली माणसं मरतात, नोकरी घेणारी माणसं मरतात. कुणाच्या छातीवर लिहिले नाही की तो अमर जीवन जगेल. आई वडिलांना प्रत्येक मनुष्य मरतोय, कारण तो शाप देवाने टाकलेला होता आदमावर आणि तो शाप तुमच्यावर आणि माझ्यावर आलेला आहे. आणि पहा प्रत्येक मनुष्य मरतोय. रोमकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 12 कोणी वाचेल? रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 12 सापडलं? वाचून वाचा, जोराने वाचा. तहसीलदारची कृत्यानंतर दुसरी पुस्तक येते, अध्याय 5 वचन 12. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण हालेलुया हालेलुया. वचन काय म्हणते? एका माणसाद्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण आले. ते सगळ्यांना मरण आले. आदमाने पाप केलं आणि तो शाप, तेच मरण आज तुमच्यावर आणि माझ्यावर आले, कारण पाप केलं. आज मनुष्य, प्रत्येक मनुष्य मरतोय. अमीर श्रीमंत मनुष्य मरतोय, शिकलेले माणसं मरतात. एक असा या जगात मनुष्य होऊन गेला, त्यांनी म्हटलं होतं मी 150 वर्ष जगेन, म्हणून त्यांनी 10 डॉक्टर ठेवले. त्याचं नाव होतं मायकल. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता.
त्यांनी म्हटलं मी 150 वर्ष जगेन. 10 डॉक्टर ठेवले. जे तो अन्न खायचा, जे फळं खायचा, जे काही चहा प्यायचा, ते पहिलं 10 डॉक्टर तपासायचे आणि मग तो व्यक्ती खायचा. तरी त्या व्यक्तीला 150 वर्ष जगता आलं नाही. त्याच्या आधीच तो मरण पावला. कुणाच्या छातीवर असं लिहिलेलं आहे की तो अमर जीवन जगू शकेल. कोणाच्या कपाळावर लिहिलेलं आहे की तो अमर जीवन जगू शकेल. कोणीही जीवन अमर जीवन जगू शकत नाही. केवळ एकच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो क्रूसावर मरण पावला. मरणानंतर 3ऱ्या दिवशी जिवंत उठला. जिवंत उठून 40 दिवस लोकांबरोबर राहिला. स्वर्गाच्या राज्य विषयी लोकांना सांगितलं आणि 40व्या दिवशी तो लोकांच्या देखत जिवंत स्वर्गात गेला. आणि त्या ठिकाणी 2 स्वर्गदूत आले. स्वर्गदूतांनी म्हटले, अहो गलिलेकरांनो, तुम्ही काय पाहत आहात? जसा येशू डोळ्यासमोर वर गेलेला आहे तसा हालेलुया, 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 हालेलुया. जीवन कोणाकडे आहे? जीवनाचा स्रोत कोणाकडे आहे? प्रभू येशूकडे आहे. आज मनुष्य पैशाच्या मागे आहे, नोकरीच्या मागे आहे, शिक्षणाच्या मागे आहे, परंतु त्यांना जीवन मिळवता येत नाही. विज्ञान म्हणते अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाच्या गरजा आहेत, परंतु आई वडिलांनी माणसाला अमर जीवन जगता येणार आहे. जीवन देणारा केवळ प्रभू येशू ख्रिस्त. त्यांच्याकडे जीवन आहे. तो या जगात प्रकाशमान आलेला आहे. त्या पुत्राने, त्या देवाने त्याचा पुत्र या जगात पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडे जीवन आहे. जो कोणी त्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करेल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. प्रभू येशू एकमेव असा मार्ग आहे. त्यांच्याकडे जीवन आहे, जीवन आहे. आई वडिलांनो, प्रभू येशू केवळ जगात आला, पाप क्षमा झाले, लोकांचं तारण झालं, त्याला सार्वकालिक जीवन. आज लोक म्हणतात अमर जीवन जगण्यासाठी आम्हाला पैसा हवा आहे, शिक्षण हवा आहे, नोकरी हवा आहे. आई वडिलांनो, देवाचं वचन म्हणतं की केवळ येशू अमर जीवन जगला आणि त्याने पाप केला नाही, तो अनंतकालिक जीवन जगला आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत ते हे अनंतकालिक जीवन जगणार. योहान अध्याय 14 वचन 6 मध्ये दिलेलं आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आले वाचन कोणी पित्याकडे पोहोचणार नाही. केवळ एकच मार्ग आहे, जीवनाचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो सत्य आहे, तो मार्ग आहे, तो जीवन आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यानेच देव पित्याकडे तो मनुष्य पोहोचतो. केवळ एकमेव असा प्रभू आहे, त्यांच्याकडे जीवन आहे. आज मनुष्य पैसा कमावतोय, म्हणतोय ना हे जीवन आहे. हे जीवन नाही, हे जीवन आहे असं म्हणतोय. हे जीवन नाही. शिकलेली माणसं मरत नाही, मरतात. नोकरीवाली माणसं मरत नाही, मरतात. श्रीमंत माणसं मरत नाही, मरतात. पैशाच्या राशीवर झोपणारी माणसं मरतात. अमर जीवन जगू शकत नाही, कारण तो श्राप आपल्यावर आलेला आहे. तो श्राप आपल्यावर आलेला आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे लोकांना जीवन देण्यासाठी, लोकांच्या उद्धारासाठी, लोकांच्या तारण्यासाठी, लोकांना पाप क्षमा देण्यासाठी या जगात तो प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. मग ह्याच्यात धर्म परिवर्तन काय आहे? ह्याच्यात धर्मवर्तन दिसतं. लोक म्हणतात की धर्म परिवर्तन केलं जाते. ह्याच्यात कुठे धर्म परिवर्तन दिसतं?
आज लोकांचा आरोप काय आहे? धर्म परिवर्तन, धर्म परिवर्तन. लोकांचं धर्म परिवर्तन केलं जातं, पण ह्याच्यात काही आपल्याला दिसतंय धर्म परिवर्तन होतंय? आज लोक म्हणतायत धर्म परिवर्तन. आरोप काय? धर्म परिवर्तन, धर्म परिवर्तन. एक देवाच्या सेवकाला प्रश्न विचारला, तुम्ही ख्रिस्ती धर्माचा का प्रचार करतोय? त्या फास्टरने सांगितलं मी ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत नाही, मी येशूचा प्रचार करतोय. येशू जीवन देण्यासाठी आलेला आहे, लोकांचं जीवन बदलतोय, पण मी येशूचा प्रचार करतो. मग तू साधू सारखं हे कपडे का घातलेले आहे? त्यांनी म्हटलं माझी वेशभूषा आहे, मला आवडते म्हणून टाकलेलं आहे. आज लोक म्हणतायत की धर्म परिवर्तन केलं जाते. आपल्याला ह्याच्यात काही धर्म परिवर्तन दिसतं नाही. आई वडिलांनो, मुंबईमध्ये रामबाबू हा देवाची सेवा करतोय, येशूचं नाव लोकांना सांगतोय. तो शुद्ध ब्राह्मण आहे, तो ख्रिश्चन नाही, तर येशूचे प्रचार करतोय. पंजाब मधील शीख परिवारातला सरदाराचा मुलगा साधू सुंदर सिंग, त्यांनी सगळं सोडलं आणि बायबल घेतला आणि येशूच्या मागे चालायला लागला. हा ख्रिश्चन आहे? नाही. पंडिता रमाबाई एकदम शुद्ध ब्राह्मण हिंदू, तिने बायबलाचं मराठी भाषांतर केलं. ही ख्रिश्चन होती? नाही. पण आरोप काय? धर्म परिवर्तन. हालेलुया, 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 हालेलुया. आज मुलांना शिकवलं जाते की पंडिता रमाबाई अशी एक बाई होती, तिने लोकांना अनाथ आश्रम खोलले आणि तिने बायबलाचं मराठी भाषांतर केलं. शाळेत शिकवलं जाते, कॉलेजला शिकवलं जाते. ही कोण होती? हिंदू होती, शुद्ध ब्राह्मण. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या जगात लोकांच्या उद्धारासाठी, लोकांचं जीवन बदलावं, त्यांना पापाची क्षमा मिळावी म्हणून या जगात तो आलेला आहे. मग आपल्याला चांगल्या समाजाच्या व्यक्तीला आपल्याला ओळखता येते, पण देवाचं कार्याला ओळखता येत नाही. शिकलेली माणसं आहेत, पण देवाच्या प्रकाशाला ओळखता येत नाही. आज मनुष्यांच्या गरजा ओळखता येतात, परंतु देवाच्या गरजा काय आहेत ती माणसाला ओळखता येत नाही. आई वडिलांनो, या जगात प्रकाश आलेला आहे, या जगात प्रकाश आलेला आहे आणि तो प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. मनुष्याने त्या प्रकाशावर विश्वास ठेवला नाही. जर ते अंधकार होते, जे वाईट होते, ते वाईटावरती विश्वास ठेवला आणि वाईटाचे मागे गेला, कारण त्याची कृती वाईट होती.